सध्या उन्हाचा तडाखा जो आहे तो सर्वच भागात चांगलाच वाढलेला पाहायला मिळतोय। सध्या पाण्याची गरज जी आहे ती मनुष्याप्रमाणे वन्य प्राण्यांना सुद्धा भासवते आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर ठिकठिकाणी वन खात्याकडून कृत्रिम पाणवठे तयार केले जातात आणि त्यामध्ये खरं तर पाणी या वन्य प्राण्यांसाठी ठेवलं जातं। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर वन खात्याकडून हे कृत्रिम पाणवठे मेंटेन केले जातात का नाही याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। खरं तर मी आत्ता पुण्याच्या भोर तालुक्यातील आंबाडे या गावच्या डोंगर परिसरात वन क्षेत्रात असणाऱ्या एका कृत्रिम पाणवठ्यावर आलेलो आहे आणि या ठिकाणी आत्ताची परिस्थिती पाहिली तर एकही थेंब या खरं तर पाणवठ्यामध्ये या कृत्रिम पाणवठ्यावर आपल्याला असलेला दिसत नाही। पूर्णपणे कोरडं ठाक हे पाणवठा जो आहे तो पडलेला पाहायला मिळतो। दुसरीकडे असं बांधकाम जरी पाहिलं तरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चिरा ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत, कुठे कुठे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। म्हणजे अत्यंत निकृष्ट कामसुद्धा या कृत्रिम पाणवठ्याचं झालेलं पाहायला मिळते। एकीकडे हजारो लाख रुपये खर्च जो आहे तो कृत्रिम या पाणवठ्यावर वन खात्याकडून दाखवला जातो। आम्ही वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करतोय असं दाखवलं जातं। जेव्हा हे पाणवठे बांधले जातात तेव्हा 9चे 9 दिवस यामध्ये पाणी सोडलं जातं। मात्र फोटो सेशन आणि बाकीचे बातम्या वगैरे झाल्यानंतर याकडे हे मेंटेन होतंय का नाही याकडे मात्र लक्ष जे आहे ते वन विभागाकडून दिलं जात नाही। त्यामुळं सध्या जर ही परिस्थिती पाहिली तर वन खातं नक्की वन्य प्राण्यांसाठी पाणवठे कृत्रिम पाणवठे तयार करून मेंटेन करतंय की नाही यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते। एकही थेंब जो आहे तो या कृत्रिम पाणवठ्यात सध्या नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच वन खात्याच्या कारभारावर सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।